जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज शनिवारी खासदार शाहू महाराज छत्रपती यांची नवीन राजवाड्यावर सदिच्छा भेट घेतली। यावेळी नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात आणि कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर उपस्थित होते। या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी या भेटीचा काही राजकीय संदर्भ नसल्याचं स्पष्ट केलं। जिल्ह्याच्या विविध विकास कामांवर खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासोबत चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं। राज्याचं अधिवेशन नुकतंच पार पडलं, त्यानंतर संसदीय अधिवेशन सुरू होणार आहे। अधिवेशनात जिल्ह्याच्या काही प्रश्नांना गती द्यावी या अनुषंगानं खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासोबत चर्चा झाल्याचं पालकमंत्री आंबेडकर यांनी सांगितलं। केंद्रातल्या आपल्या प्रश्नांना अधिक चांगल्या पद्धतीने त्यांनी गती द्यावी अशा भूमिकेनं आपण त्यांना भेटलो। इथं त्यांच्यासोबत यशवंतरावजी थोरात की जे नाबार्डचे चेअरमन म्हणून ज्यांनी काम केलं आहे आणि आपल्या कोल्हापूरचे सुपुत्र आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबरच्याही चर्चा झाल्या। बाळ पाटणकर जी जे क्रीडा क्षेत्रातल्या सगळ्या कामांसाठी सातत्यानं आमच्याकडे आग्रही असतात, त्यामुळे जिल्ह्याचे खासदार म्हणून आपल्या संस्थानाचे आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक म्हणून महाराजांच्याकडे आणि महाराजांच्याबरोबर या सर्व मान्यवरांच्याबरोबर जिल्ह्यातल्या सर्व क्षेत्रातल्या विकासाच्या सुद्धा चर्चा त्यानिमित्तानं झाल्या। राजकीय काही चर्चा जिल्ह्याच्या दृष्टीने महाराजांच्याबरोबर राजकीय चर्चा नाही, महाराजांच्याबरोबरच्या चर्चा आहे विकासाच्या आणि विशेषतः जिल्ह्यातल्या जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांना गती लावण्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाबद्दलचा समन्वय करून आम्ही सगळ्यांनीच कसं काम केलं पाहिजे त्यासाठी ज्या होत्या आणि त्या चांगल्या झाल्या। महायुतीचे अनेक नेते शाहू महाराजांना अलीकडच्या काळात भेटत आहेत, याचा काही राजकीय संदर्भ? खरं तर तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकीय संदर्भ शोधता आहे, असं काही नाही आहे। महाराज हे केवळ राजकीय नाहीत, तर महाराज आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक आहेत। या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसानं येऊन त्यांच्याकडे निश्चितपणानं आशीर्वाद घ्यावेत अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणून आपला जिल्हा बघतोय, त्यामुळे साहजिकच या सगळ्या संदर्भांपलीकडे सुद्धा आपण त्यांच्याशी संवाद साधला अपेक्षित आहे आणि मला वाटतं तोच संवाद सगळेजण साधतात। हनी ट्रॅप प्रकरणात आमदार विजय वडेट्टीवार यांनी आरोप केल्याच्या मुद्द्यावर बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी गरज नसताना अनेक जण त्या प्रकरणात बोलत आहेत, अशा प्रकारचे आरोप करणं म्हणजे बालिशपणाचं लक्षण असल्याचं त्यांनी सांगितलं। कारण माणसांनी सुद्धा आपण काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे। एकाच वेळेला आजी आणि माजी मंत्री आणि अनेक अधिकारी अशा पद्धतीचा आक्षेप ज्यावेळी त्यांनी घेतला त्यावेळी संशयाच्या भोवऱ्यात अनेक लोक आले। गरज नसताना आपलीच प्रतिमा आपण सगळ्यांनी खराब करणं याच्यापेक्षा सुद्धा जे चुकीचं असेल त्याच्यावरती अत्यंत स्ट्रॉंगपणा आक्षेप घेणं आणि केवळ आक्षेप नाही तर ती वस्तुस्थिती स्पष्ट करून विरोधक म्हणून सुद्धा सक्षम काम करणं अपेक्षित आहे। म्हणजे एखादा प्रश्न तडीस नेणं ज्याला म्हणतो आपण तसं जर नेला तर तो राज्याला सुद्धा न्याय दिल्यासारखा प्रकार नाही। अशा पद्धतीचे आरोप करणं म्हणजे एका बाजूला बालिशपणाचं आणि आपण लोकप्रतिनिधी असून सुद्धा आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं वस्तुस्थिती काय आहे हे न सांगता दिशाभूल करून लोकांच्या मनामध्ये सुद्धा आपल्याविषयी चुकीचे भ्रम तयार करण्याचंच काम होतं। मराठी आणि अमराठी मुद्द्यावर बोलताना मराठी भाषाबाबत यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्याचं त्यांनी सांगितलं। कॅगनं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केलेले आरोप आणि इतर आरोप हे दोन्ही वेगवेगळे आहेत। आर्थिक कामकाजातील अनियमितता दुरुस्त करण्यासाठी कॅगचा अहवाल आहे, त्यामुळे सरकारला सुधारण्याची संधी मिळते। हा आरोप फक्त मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर आहे असं म्हणता येणार नाही, तर सरकारमध्ये काही दुरुस्त्या असतात, त्यासाठी याचा उपयोग होतो, असंही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं।